माईक चालू आहे. नाम तुझे देवा, नाम तुझे देवा, अमृताहुनी गोड. नाम तुझे देवा, नाम तुझे देवा, अमृताहुनी गोड. नाम तुझे देवा, नाम तुझे देवा, मन माझे केशवा, मन माझे केशवा, सांग पंढरीरा काय करूयासी. सांग पंढरीरा काय करूयासी. कारू भजनासी, कारू भजनासी, नाही तुझे, नाही तुझे, अमृताहुनी गोड. नाम तुझे देवा, नाम तुझे देवा, अमृताहुनी गोड. नाम तुझे देवा, नाम तुझे हरिदास गरजती, हरिनामाच्या कीर्ती. हरिदास गरजते हरिनामाच्या कीर्ती. नयन नये माझ्या चित्ती नाम म्हणे. नये माझ्या चित्ती नाम अमृताहुनी गोड. नाम तुझे देवा नाम तुझे देवा, अमृताहुनी गोड. नाम तुझे देवा, नाम तुझे देवा, मन माझे केशवा, मन माझे केशवा, अमृताहुनी गोड. नाम तुझे देवा, नाम तुझे देवा, अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड. नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. गोपाळ कृष्ण भगवान की जय. वाह. मग असं अमृतवन गोड नाव आपण घेऊ आता. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण
हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम थांबा इमानदारीने मनाकडे सगळे थांबा थोडस सदानंदीचा दो दो आजचा मुहूर्त फार छान आहे बरं ही चंपा श्रेष्ठी आपल्या षडविकारांचा नाश करण्यासाठी समर्थ आहे काम क्रोध मोह मद लोभ मत्सर यांच्यापासून दूर नेणारी आहे म्हणून या सदानंदाला या मल्हारी मार्तंडाला आपण दोन्ही हात जोडून प्रणाम करू नमस्कार करू प्रार्थना करू आणि सांगू की आम्ही तुझं भजन करीत आहोत सूत महाराज जे उत्तर सांगणार आहेत ते उत्तर आमच्या हृदयामध्ये स्थिर व्हावं अशी तू आम्हाला बुद्धी दे राम कृष्ण हरी जय जय नको बाबा उद्या आपण हृदयापासून भजन केलं भगवंताच्या हृदयापर्यंत पोहोचलं सूत महाराजांना प्रार्थना केली माझी अशी श्रद्धा आहे की सूत महाराजांनी आपली प्रार्थना ऐकली आणि सूत महाराजांनी उत्तर देताना फक्त एकाच वाक्यात उत्तर दिलं हे सगळे प्रश्न आहेत या सगळ्या प्रश्नांचं उत्तर ऐका काल व्याल मुखग्रास त्रास निर्नाश हेतवे श्रीमद् भागवतं शास्त्र कलौ कीरे कालव्याल मुखग्रास काळाच्या जबड्यामध्ये घास असलेले आपण सगळेजण त्रास निर्नाश हेतवे या त्रासाचा नाश करण्यासाठी श्रीमद् भागवतम शास्त्र कलौ
तस्मात् परं किंचित् मनः शुद्ध्यै न विद्यते जन्मान्तरे भवेत् पुण्यं तदा ऋषी श्रेष्ठ हो, तुमचा प्रश्न फार मूल्यवान आहे. चल, तुमचा प्रश्न मूल्यवान याच्यासाठी आहे की तुमचा प्रश्न स्वतःच्या स्वार्थासाठी नाही. तुमचा प्रश्न जगाच्या कल्याणासाठी आहे. तुमचा प्रश्न समाजाच्या स्वास्थ्यासाठी आहे. तुमचा प्रश्न सर्वांच्या भल्यासाठी आहे. आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला सांगतोय. मायबाप हो, आपल्याला हे आयुष्यामध्ये खूप प्रश्न पडतात, परंतु ते प्रश्न फक्त आपल्या समस्या सोडविण्यासाठी असतात. देवाच्या पाया पडायला गेल्यावर आपण देवाला काय म्हणतो? जय देवा. आणि सांगा की जय देवान खुशाल ठेवा. जय देवा कोणाला? गल्लीतल्या सगळ्याला, गावातल्या सगळ्याला, मग कोणाला? महाराजाकडे जातोच. महाराज 2-4 वर्ष झाले तुम्ही इतकं फिरतात, आमच्या पोरासाठी कुठेतरी पोरगी. महाराज काय तुमच्या पोरासाठी पोरगी पाहायला फिरतेत का? त्याला दुसरं काम नाही का? हा, आता तरी पोरगी पाहण्याचं चाललंय. आमच्या लहानपणी एक दुसरं होतं प्रकरण. महाराज आमच्या पोराला कुठेतरी चिटकवा. महाराज आमच्या पोराला कुठंतरी लाईटच्या खांब्याला. कसं होईल? आपण साधूकडे जातो, भगवंताच्या मंदिरात जातो, आपली आपल्याजवळ लिस्ट तयार असते. काय पाहिजे, काय पाहिजे. पहिल्यांदा सून मागत्यात, पुन्हा 6 महिन्याला देवळात गेल्यावर म्हणतात सून दिलीस पण देवा फारच टचटच बोलायली. अब तूच मागितलीस, मी तर देईना गेलो. तुम्ही एवढं फिरलात, मिळाली का तुम्हाला सून? नाही. आता म्हणलात म्हणून दिली. आता दिली तर तुम्ही गुन्ह्यानं सहन करा की. मी शौनकाच्या प्रश्नातलं सामर्थ्य सांगू इच्छितो. शौनक महर्षींनी जगाच्या कल्याणासाठी प्रश्न विचारला. कारण संत असतातच जगाच्या कल्याणा संताच्या विभूती. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती. काय पोथीत निघालं का? जगाच्या कल्याणा संताच्या विभूती. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती.
चॅनल बदललं हा, कथेचं चॅनल बदललं. संत जगाच्या कल्याणासाठीच प्रश्न करतात. त्याचं उत्तर सांगितलं की श्रीमद भागवत हेच कलियुगामध्ये सगळ्या दोषापासून आम्हाला निवृत्त करणारा आहे. या संदर्भात म्हणले भागवत कसं या सगळ्या त्रासातून मुक्त करतं, भागवताचा महिमा काय आहे. अहो, भागवताचा महिमा सांगताना सांगितलं म्हणजे राजा परीक्षितीला जेव्हा शुकाचार्य भागवत सांगायला बसले त्यावेळेला सगळे देव आपापल्या जवळचे अमृत कलश घेऊन आले. ATM कार्डच आणलं त्यांनी. तीनच गोष्टी ATM मध्ये, कळालं? दुसरं आणि तिसरं मात्र बँकेत पैसे असतील तर, नाहीतर किती जरी अहो देवाजवळ सगळ्यात मूल्यवान आपल्याला तरी काय हो, अमृत कामून आवडत आहे, मरण टळतंय म्हणून सगळं भेव सगळं भेव असून कशाचं, दुसरं काय आहे बरं. भेल्यानं टळतंय का? सगळ्याला माहिती आहे की नाही. तरी पण घाम आला की वाटतं ECG काढावा. कशाने येऊ जा. मी घरी लक्ष्मीला 4 दिवस सांगितलंच नाही ECG काढल्याचं, घाम आलता म्हणून. पण ते बायाला काय असते, 2-4 दिवस झाले कपडे पडले की ते कपडे धुवायला टाकण्याचं निमित्त असते, पण खिशे तपासण्याचं मुख्य काम असते. भागवतातलं सांगायलो बरं. हां, काय जे सापडलं ते सापडलं. आमची लक्ष्मी माझेच पैसे घेऊन 25 तारखेच्या नंतर मलाच कर्जानं देते. व्याज द्यावं लागते मला पुन्हा 25 तारखेच्या पुढून. हां, कारण आम्ही 1 ते 10 गरम, 10 ते 20 नरम आणि 20 ते 30. 1 ते 10 नरम गरम, आवाज करायचा नाही. काय पाहिजे बुवा, 7 तारीख आहे, 8 तारीख आहे, ताजा पगार असते, आवाज करायचा नाही. गरम 10 ते 20 देतो ना मी. कुठं नाही म्हणाल, मी कुठं पळून चाललो का, आपण काय आजचे आहेत का. हे 10 ते 20 मध्ये, 1 ते 10 गरम, 10 ते 20 नरम आणि 20 ते 30 काय गे बा पोथीतलं तुमचं तुम्हाला माहीत नाही. आपल्याला काय, आपल्याला एवढी पोथी कळतही नाही आणि आपल्याला एवढं पोथीतलं समजतही नाही. ते काढल्यावरती म्हणली, अहो हे ECG तुमचा कसा काढ. घाम आला म्हणून काढला. भिवून मरणाचं भेव. त्याच्यासाठी देवांना काय वाटलं, राजा परीक्षिती मृत्यूला भिवून भागवत ऐकणार आहे असा देवांचा समज झाला. मग म्हणले आपण काय करू, आपल्याजवळ तर अमृत कुंभ आहेतच. हां, घरच्याच्या सगळ्याची ATM घेतली त्यांनी बरोबर अमृत कुंभाचे आणि आले शुकाचार्यासमोर. सर्व 33 कोटी देव अमृत कुंभ घेऊन आले आणि म्हणाले की हे शुक भगवान, परीक्षिताला मृत्यू नको आहे, मग आम्ही हे अमृत देतो, हे अमृत तुम्ही परीक्षितेला द्या. आणि परीक्षिताला जे भागवत कथामृत तुम्ही देत आहात ते त्याला नका देऊ, ते आम्हाला द्या. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा, कारण इथं भागवत आहे. कल्पना करा, एवढा महिमा भागवताचा. जेव्हा परीक्षित राजाची मृत्यू भीती संपली, अहो मरण टाळणं म्हणजे भेव टाळणं, भीती. आमच्या गावाकडची एक बाई साप चावल्यावर 6 महिन्याला साप चावला म्हणून मेली. नीट आहे का, जागेत ना, अजून डोळा लागला नाही ना.
का सुरू झाली थोडी थोडी? नाही. आमच्या गावाकडे आमच्या लहानपणी एक बाई साप चावल्यानंतर 6 महिन्यानं साप चावला म्हणून मेली. म्हणजे काय झालं, 6 महिन्याखाली तिला कदाचित साप चावला. साप बिनविषारी असावा. ते पूर्वीच्या काळी ग्रामीण भागामध्ये बाथरूम वगैरे काही प्रकार नव्हता. आता आता झाले सगळीकडे. ते असं अंगणामध्ये असं दगडी पौळ रचल्या जायची आणि तिथं मायमावल्यांचं स्नान व्हायचं. ते दगडाच्या चिरे चिपले काय असते तर त्याच्यामधून ते आला असेल कदा, तिला कळलंच नाही. 6 महिन्यानंतर ती स्नान करीत असताना त्या 2 दगडाच्या फटीतून एक साप जाताना दिसला. साप तिथून गेला. त्यावेळेस तिला चावला नाही. साप गेला. गेल्याबरोबर तिला असं वाटलं की 6 महिन्याखाली आपल्याला चावला होता तो हाच साप होता. बाईनं प्राणच सोडला. हे खोकल्या आणि शिंकाच्या काळामध्ये किती लोक भीतीनं गेले. गल्लीत शिंक आली. कॉलनीतल्या पलीकडल्या घरी कोणीतरी शिंकल्याचा आवाज हे ना ऐकला की RT-PCR की पॉझिटिव्ह की दवाखाना, बाकी कुछ नहीं खाना, सिर्फ दवा खाना, बाकी कुछ नहीं खाना. मग संकट मृत्यूचं आहे का संकट भीतीचं आहे? उघडच आहे. परीक्षिती राजाची मृत्यूबद्दलची भीती जेव्हा संपली तेव्हा ब्रह्मदेवानं सुद्धा ही भागवत ग्रंथाचा महिमा पाहून त्याचा एक तराजू लावला आणि तराजूमध्ये एकीकडे सगळे साधनं ठेवले. सगळे साधनं एकीकडे ठेवले तराजूच्या एका पारड्यामध्ये आणि एका पारड्यामध्ये भागवत ठेवलं. भागवताचं पारडं हल्लं नाही. आणि म्हणून भक्ती, ज्ञान, वैराग्य यांना परिपुष्ट करणारं, आपल्या अंतःकरणामध्ये स्थापित करणारा हा जो ग्रंथ आहे, सूत महाराज शौनकादी 88,000 ऋषीला सांगण्याच्या निमित्तानं आपल्याला भागवत ग्रंथामध्ये सांगत आहेत की म्हणले या संदर्भामध्ये मी एक तुम्हाला असा प्रसंग सांगतो की तुमच्या ते लक्षात येईल. काय सांगावं म्हणे की एकदा नारद महर्षी, देवर्षी नारद, ब्रह्मदेवाचे पुत्र नारद आणि विहाराला निघाले. नारायण 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 नारायण. एकट्या नारदालाच म्हणून द्यायचे का? त्यानंच गुप्त घेतलंय का सगळं? नारायण बोला. नारायण 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 नारायण. भजन करीत चालले, भजन करीत चालले नारायण 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 नारायण. आले पृथ्वीवर. सगळीकडे पाहिलं नारदांनी. त्यातल्या त्यात पृथ्वीवर खरं सांगू का सगळं चांगलं असेल, परंतु या भारतवर्षा इतका पुण्य पावन देश पृथ्वीवर नाही बरं का. जहां होठों पे सच्चाई, जहां दिल में सफाई, हम उस देश के वासी हैं, हम उस देश के वासी हैं जिस देश में गंगा, जहां होठों पे सच्चाई, जहां दिल में सफाई,
म्हणायचा बरं का. हम उस देश के वासी हैं, हम उस देश के वासी, जिस देश में गंगा, जिस देश में गंगा बहती, जिस देश में गंगा, जहाँ होठों पे सच्चाई, जहाँ दिल में सफाई. हम उस देश के वासी हैं, हम उस देश के वासी हैं, जिस देश में गंगा बहती, जिस देश. हे झालं जुनं. नारदानं जे पाहिलं ते नारदानं असं विचित्र पाहिलं. नारद म्हणले, अरे ह्या देशामध्ये आता सध्या कसं आहे, सत्यम नास्ती, सत्यच राहिलं नाही. तप शौच दया दान न विद्यते, उदररंभारिणे जीवावर होतं म्हणले एकेकाळी, पण आता काही खरं राहिलंच नाही. माणसं बाहेर बेल वाजली की अंगात शूट पॅन्ट ठेवायची, सदरा खांद्यावर ठेवायचा. पाहिजे असेल तो मनुष्य आला तर त्याला म्हणायचं, या 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 या, हे काय मी आत्ताच बाहेरून आलो, कपडेच काढायलो. आणि नको वाटलं, बरं तुम्ही आलात का, हे काय बाहेरच निघालो, सदरा खांद्यावरच. वेळ प्रसंग पाहून नारद महर्षींनी पृथ्वीवर या कलियुगामध्ये असं विचित्र दृश्य पाहिले. सूरज न बदला, चांद न बदला, ना बदला रे आसमान. मी नाही म्हणणार, मी फक्त सुरुवात करून देणार. भागवत तुमचे. सूरज न बदला, चांद न बदला, ना बदला रे आसमान. इतना बदल गया इंसान, सूरज न बदला, चांद न बदला, ना बदला रे आसमान. कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान. उद्या हे बोर्ड काढा, ह्या सगळ्याचे फोटो काढा, ते इथं लावा. या सगळ्यांचं भागवत चालू आहे, माझं काही एकट्याचं नाही. क्यों हम आपस में ये झगड़ते, बने हुए क्यों खेल बिगड़ते. सूरज न बदला, चांद न बदला, ना बदला रे आसमान. कितना कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान. यादी सांगतो, चालू दे. नारद महर्षींनी पृथ्वीवर हे पाहिलं की कुठंही शांतता नाही. वा. निक्का महाराज तर सापडच ना, साधू तर सापडच ना. आम्हाला एक साधू सापडले होते, आम्हाला एक साधू सापडले होते. आहे का इकडं लक्ष? ब्रह्मचारी होते. आम्हाला एक साधू सापडले, ब्रह्मचारी होते. त्याच्या शिष्यानं सांगितलं, महाराज ब्रह्मचारी येतं. आम्ही त्यांना नमस्कार घातला. नमस्कार केल्यावर शिष्य म्हणला, हे तर काहीच नाही, यांचे वडीलसुद्धा ब्रह्मचारी होते. ऐकायलात ना, जागेत ना सगळे. काय म्हणले की महाराज ब्रह्मचारी येतं, हे तर काहीच नाही, त्यांचे वडीलसुद्धा. महाराजांनी वडील ब्रह्मचारी तर महाराज. आता म्हणले हे तर काहीच नाही, यांचे लेकरं बाळ सुद्धा ब्रह्मचारी आहेत.
मग त्याचा शेवट असा निघाला की त्यांचं आडनाव ब्रह्मचारी आहे. साधू नाहीत, शांतता नाही. तुम्हाला राग येऊ देऊ नका, पण भागवतामध्ये तो श्लोक आहे, तो काही मी पूर्ण म्हणत नाही, परंतु नारदानं कलियुगामध्ये फिरताना असं पाहिलं की घरोघरी महिलांचं राज्य आहे. आता बघा बाबा, तुमचं तुम्ही पहा, मला काय करायचं त्याच्यावर. हां, नसलं तर चांगलं, असलं तर चांगलं, माझ्याशी मला काही ते संबंध नाही. हां, माझ्या घरी मात्र आहे. हां, आपलं आपल्यापुरतं माणसानं सांगावं. पोथीत खोटं कशाला बोलायचे. एवढ्या मोठ्या लग्न मंडपामध्ये महिला सगळ्या एकीकडे, माणसं सगळे एकीकडे, तर तेवढ्या सगळ्या 200-400 बायाच्या गरकंड्यामध्ये आमची लक्ष्मी उभी होती आणि मी इकडं माणसामध्ये उभा होतो. तर तिनं काय केलं, नुसतं फक्त माझ्याकडे पाहिलं आणि म्हणली, बोलली काहीच नाही. मला वाटलं लग्न कार्याचा प्रसंग आहे, काहीतरी महत्त्वाचं काम असेल, म्हणून मी सगळा माणसाचा घोळका सोडून तिच्यापर्यंत गेलो. म्हणलं काय काम आहे, काय काम आहे. ती म्हणली, काम काही नाही, अजूनही बोटात किती ताकद आहे याचा मला अंदाजा घ्यायचा होता. गोपाल कृष्ण भगवान, काय घेऊ असं कुठं असतंय का पोथीमध्ये. हं, काय देवाचं सांगायचं असलं तर सांगा, नाही तर जाऊ दे बाबा, असं कुठं असतं. श्लोक आहे हे, आमच्या वेदांतला विचारा, ते उद्याच्याला तुम्हाला दाखवेल तो श्लोक काढून. हे कोणी विचारलं तर दाखव बाबा. अजून सांगतो, घराघरामध्ये बायकोचा भावाचं राज्य चालेल, सलाहकार तो असेल कलियुगामध्ये, असं भागवतामध्ये सांगितलं आहे. माझ्यावर आक्षेप घ्यायचा नाही. हां, स्त्री पुरुषामध्ये कलह होईल, एकमेकाला जीवाला जीव लावणारे पती पत्नी एकमेकांच्या जीवावर उठतील. कन्येचा विवाह जर होईल, विवाह होईल का विक्रय होईल कळणार नाही, एवढी परिस्थिती भयानक आहे. ज्या लेकीला लाखो रुपये खर्चून बापानं म्हणावं, बचपन से तुझे पाला मैंने फूलों की तरह, मेरे घर की नाजुक है डाली, तुझे हरदम याद है. मैं याद आए ससुराल में इतना प्यार तुम्ही म्हणा, की दुआएं देती जा, तुझको सुखी संसार मिले. कि कभी ना याद आए ससुराल में इतना प्यार. तळहाताच्या फोडासारखं जपलेली लेक, पोटचा गोळा जेव्हा दुसऱ्याच्या हवाली केला जातो आणि 7-8 महिन्यानंतर जेव्हा उरलेल्या पैशासाठी तिच्या अंगावर रॉकेल पेट्रोल टाकून जाळलं जातं, काय त्या मायबापाचं काळीच तुटत असेल. नारद महर्षींना दिसलं की जणू काही कन्येचा विक्रय होतोय. आपण सगळे हे जाणतो, पाहतो.
ग्रंथात सांगावं, पोथीत सांगावं की न सांगावं, खरं सांगू, माईची माया कळते, पण बापाच्या काळजाची ठसठस कळत नाही. अजूनही पोरगी किती खुशाल सुखात असली तरी मुलीचा फोन आला की बापाला पहिल्यांदा दसकनच होतं. हा कलीचा महिमा आहे. देव करो, नारद महर्षींना जे पाहायला मिळालं आणि त्यानंतर नारद महर्षींनी जे केलं ते आपण करावं, म्हणजे आपल्या जीवनातल्या दुःखाचा निपात होईल. फिरता 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 नारद महर्षीची कथा सांगत आहेत सूत महाराज शौनकादिकांना. कोण सांगत आहे, कुणाला सांगत आहे, काय सांगत आहे, का सांगत आहे, पक्क लक्षात ठेवा. कारण ही मौज नाही आहे, करमणूक नाही आहे. कलियुगाचं विदीर्ण वर्णन माडगुळकरांच्या भाषेत सांगू. लबाड झोडीती इमले माड्या गुणवंताना मात्र झोपड्या. पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा वेशेला मनिहार. अजब या अर्थाचे श्लोक श्रीमद भागवतामध्ये आहेत की त्यांचा सुळसुळाट होईल म्हणून. लबाड झोडीती इमले माड्या गुणवंताना मात्र झोपड्या. पतिव्रते या अर्थाचा श्लोक आहे पुढे. पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा वेशेला मनिहार. अजब तुझे सरकार उत्तमा, अजब तुझे सरकार उत्तमा, अजब तुझे सरकार. आणि महर्षी नारद फिरत 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 जात असताना त्यांनी एक असं दृश्य पाहिलं की एक युवती आक्रोश करीत आहे. एक युवती आक्रोश करीत आहे, रुदन करीत आहे, रडत आहे. आणि तिच्या दोन्ही मांड्यावर दोन वृद्ध माणसं निपचित पडलेले आहेत. तिच्या मांड्यावर दोन माणसं निपचित पडलेत आणि ती स्त्री रडत आहे. नारद महर्षी तिच्यापर्यंत जाऊन पोहोचले. साधूला पाहिल्याबरोबर तिचं हृदय भरून आलं. एक स्त्री रडत आहे, दोन पुरुष तिच्या दोन्ही मांड्यावर निपचित पडलेले आहेत. त्यांच्याकडे पाहून ती रडत आहे. जे जुंपलेले आहेत ते म्हातारे आहेत. त्या स्त्रीनं नारदाला नमस्कार केला. म्हणले, महासाधो तिष्ठम क्षण, एक क्षणभर थांबा, मी खूप संकटात आहे. नारद महर्षीने विचारलं, माय तू कोण आहेस? आपण कथा ऐकलेली असेल. नारदांनी तिला विचारलं, तू कोण आहेस? ती म्हणली, माझं नाव भक्ती आहे. माय बाप हो, कलियुगाचा महिमा असा आहे की भक्ती रडत आहे. आणि ते ब्रह्मचारी महाराज मजा करीत आहेत. ते मगवाच्या गोष्टीतले ब्रह्मचारी आठवले का? आणि भक्ती रडत आहे. का रडत आहे खरं सांगू? खरं सांगितल्यावर कोणी भागवत ऐकायचं नाही. भगवंतासाठी कोणी भक्ती करीतच नाही. आपण सगळे भक्ती करतो, परंतु आपल्या भक्तीनं भक्तीच्या चेहऱ्यावर हास्य फुलत नाही. कारण मगाशी मी सांगितलं, आपण लिस्ट घेऊन भक्ती करतो. म्हणजे महाराज पोरीला पोरगीच झाली आहे आणि सिझरिंग झालंय.
आता एकच चान्स घ्यायचा आहे, पोरग होऊ दे, नाही तर काही खरं नाही. सुनबाई फारच टचटच बोलते, देवा तिला बुद्धी दे. मग एका महाराजानं बुद्धी दिली होती. सुनबाई बोलू लागली की सासूबाईच्या जवळ एक अमृताची एक बाटलीच दिली होती. मग म्हणले ती तोंडाला लावायची. सुनबाई बोलू लागले की तिचं बोलणं संपेपर्यंत ती तोंडाची बाटली काढायचीच नाही. आणि सुनबाईला तशीच दिली होती. काय झालं, एक जण बोललं की दुसरं गप्प बसलं की भांडण मिटलं. होतंय कशामुळं, इकडून बाण सुटला की तिकडून बाण सुटतो. थोडा संयम ठेवला की बोलणारं थकत आहे, पण तेवढा दमच नसते. खैर असो, पोथीतलं बोला, आगाऊ सांगू नका काय. भक्ती रडत आहे. म्हणले नारदा, हे माझे 2 मुलं आहेत, म्हातारे आणि ती तरुण, आणि पोरं म्हातारे. मला ह्याचंच दुःख आहे म्हणले. हे माझे 2 लेकरं आहेत. एकाचं नाव आहे ज्ञान, एकाचं नाव आहे वैराग्य, आणि मी भक्ती. मला दुःख होत आहे. ज्ञान आणि वैराग्य जवळ जवळ बेशुद्ध मूर्छित पडले. सगळीकडे फिरले. महाराष्ट्रामध्ये थोडा मान मिळाला असा उल्लेख आहे बरं का, परंतु त्याच्याबद्दल थोडा संभ्रम आहे की त्यावेळेस हे जे नावं आहेत हे त्याच नेमक्या प्रांताचे आहेत का. खैर, आपण तो विषय बाजूला ठेवू. पण सगळीकडे फिरले. पण फिरता फिरता तुमची माझी भेट वृंदावनामध्ये झाली. तुम्ही म्हणून थोडंसं बोलायले तरी तुम्हाला, पण वृंदावनामध्ये सुद्धा प्रभू तुम्ही राहता. पण वृंदावनामध्ये सुद्धा ज्ञान आणि वैराग्याला नारदाचं अंतःकरण कळवळलं. नारद म्हणाले, नारदाने प्रतिज्ञा केली, कलीनाम सदृशः कोपी युगो नास्ति वरानने तस्मिन् स्त्वा स्थापयिष्यामि देहे गेहे गेहे जने जने. आई, मी प्रतिज्ञा करतो की मी हरीचा दासच नाही, जर मी प्रत्येकाच्या हृदयात आणि प्रत्येकाच्या घरामध्ये तुझी स्थापना करीन. आई, मी तुझ्यासाठी निघालो. आकाशवाणी झाली की सत्कर्म करा नारदा, सत्कर्म करा, तप करा, संतांची भेट होईल आणि संत तुम्हाला मार्ग सांगतील. आपल्याला सत्कर्म नाही करा वाटत, तया सत्कर्मी रती वाढ. नारद निघाले, बेचैन अवस्थेत निघाले की काय केलं म्हणजे भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यांना आयुष्य मिळेल. हरिद्वार पर्यंत पोहोचल्यानंतर त्यांची तिथं सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार या 4 नावानं ओळखल्या जाणाऱ्या सनकादिक संतांची भेट झाली. महाविष्णूचे लाडके भक्त, सदैव बालस्वरूपामध्ये असलेले भक्त. आणि त्यांनी पाहिलं की महाराज, तुमचा चेहरा एवढा परेशान, एवढे दुःखी, एवढे कष्टी कशासाठी. महाराज, माझ्या पोराला कुठेतरी चिटका म्हणून का, आमच्या पोरासाठी कुठेतरी पोरगी पहा म्हणून का, अधिक पैसे मिळू दे म्हणून का, अधिक कीर्ती मिळू दे म्हणून का, अधिक सन्मान मिळू दे म्हणून. कशासाठी कशासाठी. अहो नारदा, तुम्ही तर एखाद्या पैसेवाल्याचे पैसे चोरी गेल्यानंतर तो जसा खिन्न होतो तसे तुम्ही खिन्न दिसायला. तुमच्या खिन्नतेचं कारण काय आहे. सनकादिक संताला देवर्षी नारदांनी सांगितलं की हे संत हो, भक्ती खूप संकटात आहे, ज्ञान वैराग्य मूर्छित आहेत. आता भक्ती राहील की नाही राहील अशी परिस्थिती आहे. काय करावं समजत नाही, काय करावं समजत नाही. त्यावेळेस सनकादिकांनी नारद महर्षींना सांगितलं, अहो ब्रह्मदेवाकडून तुम्हाला माहीत झालेलं आहे, तुम्हाला विस्मरण झालं.
तुम्ही काय करा, तुम्हाला जे माहीत असलेलं श्रीमद भागवत आहे त्या भागवताचा विधिपूर्वक पाठ करा. विधिपूर्वक हा शब्द फार महत्त्वाचा आहे बरं का. इथं या भागवताचा विधिपूर्वक पाठ करा. सप्ताह करा, 7 दिवस ऐका, त्याचं पठन करा, पारायण करा. आता इथं फार विधिपूर्वक होत आहे बरं. हे सकाळी 5 वाजल्यापासून यांचं कार्य सुरू झालेलं आहे. म्हणजे त्यांनी पुण्यावाचन केलं, मातृका पूजन केलं, सर्वतोभद्रमंडल केलं, नवग्रह पूजन केलं, गणेश पूजन केलं, सगळ्या गोष्टी करून यजमानाचा संकल्प केला. यजमान निरूपणकार सर्वांना त्याचं कंकण बांधलं. आता नियम आहेत, भागवत कसं करावं त्याचा नियम आहे. यांना हविषांना म्हणजे दुपारी दशमी एक वेळेस फुक्त, भूमिशयन, व्रतपालन अशा श्रद्धेनं हे भागवताचं श्रवण करावं असं सांगितलं. नारदांनी सांगितलं तुम्हीच आम्हाला भागवत सांगा. आणि काय सांगावं, सनकादिकांनी जेव्हा हे भागवत नारद महर्षींना सांगितलं 7 दिवसामध्ये, आज जसा तुम्ही आनंद घेत आहात, कसा आनंद घेत आहात त्या आनंदासारखा. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. पहिला दिवस झाला, दुसरा दिवस झाला. काय सांगावं, अत्यंत विधिपूर्वक हे सप्ताह जेव्हा पूर्ण झाला तेव्हा त्या ठिकाणी अत्यंत तेजस्वी भक्ती, आपले ज्ञान आणि वैराग्य या 2 पुत्रासह आनंदाने नाचायली. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीमद भागवत महापुराण की श्रीमद, दोन्ही हात उंचावून, श्रीमद भागवत महापुराण की, श्रीमद भागवत महापुराण की. बस भक्ती तृप्त झाली. भक्तीने विचारलं मी कुठं राहावं. त्यांनी सांगितलं की तू सज्जनांच्या हृदयामध्ये निवास कर. प्रभू सूत सांगत आहेत, नारदांनी असं कार्य केलं. असं भागवत महान शास्त्र आहे, महान ग्रंथ आहे. या संदर्भामध्ये पुढे, कारण आपल्याकडे परंपरा आहे, आंधळेपणानं कोण्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा नाही. एक जर सांगितलं, भक्ती पुष्ट झाली, सगळ्यांच्या हृदयामध्ये भक्ती निर्माण, जर भागवतामुळं सगळ्यांच्या हृदयामध्ये जर भक्ती निर्माण होते तर भागवतामुळं सगळ्यांचा उद्धार झाला पाहिजे असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. म्हणून इतिहास सांगत आहेत. ते म्हणले याच्याही पुढे जाऊन मी तुम्हाला एक इतिहास सांगतो, पाठीमागं घडलेली घटना सांगतो. कशासाठी सांगतो? दृढीकरणासाठी सांगतो. जे घडलंय ते सांगतो. आपल्याला उगाच वाटतंय असं कुठं असतंय का, असं कुठं असतंय का. पण या ग्रंथाची अशी शक्ती आहे, या ग्रंथावर जर श्रद्धा ठेवली तर अंतःकरणामध्ये भक्ती वाढते. देवाबद्दल भक्ती वाढली की स्वतःबद्दलची भक्ती कमी होतच असते. त्याचं प्रमाणच आहे. त्याच्यावरची भक्ती वाढल्याशिवाय आपल्यावरची कमी होत नाही. आपल्यावरची भक्ती कमी होणं म्हणजे वैराग्य, आणि त्याच्यावर भक्ती वाढते, ज्ञान वाढतं, वैराग्य वाढतं. हे सगळं प्रत्यक्ष नारदांनी करून दाखविलं. पण म्हणले एवढ्यानं समाधान नाही. अशी घटना पूर्वी केव्हा घडली होती का, काय घटना घडली होती, इतिहास सांगतो. म्हणून इतिहास सांगितला. इतिहास असा आहे की तुंगभद्रेच्या तीरावर, तुंगभद्रा, भद्र म्हणजे कल्याण,
अभद्र शब्द आपल्याला माहिती आहे ना, अभद्र, अभद्र. हां, अभद्र म्हणजे वाईट, भद्र म्हणजे कल्याण. कल्याणकारी संतांच्या सहवासात, तुंगभद्रेच्या तीरावर असणं म्हणजे चांगल्यांच्या सहवासात असणं. तुंगभद्रेच्या तीरावर एक ब्राह्मण राहत होता. बरं का, जागेत ना गोष्ट म्हणली की माणसं लहानपणापासून, आता मी एक तुम्हाला गोष्ट सांगणार आहे बरं का, आता मी एक तुम्हाला गोष्ट सांगणार आहे. एक होता कावळा, एक होती चिमणी. कावळ्याचं घर होतं, कथा माझ्या एकट्याची आहे का? आणि मग कावळ्याचं घर होतं, चिमणीचं घर होतं. धो 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 पाऊस पडला, कावळ्याचं घर गेलं. मग कावळा चिमणीच्या दारात गेला आणि म्हणला, चिवताई चिवताई. दार उघड. चिवताई काय म्हणली? हा छोटी. त्याच्या पुढची गोष्ट मी सांगतो तुम्हाला. साहेब, त्याच्या पुढे असं घडलं, पावसाळा संपून गेला, चिवताईनं दार नाही उघडलं. ह्याचं शेणाचं घर होतं, पावसाळा संपून गेला, उन्हाळा आला, शेणाचं घर असल्यामुळं पक्क झालं. शेणाचं घर असल्यामुळं उन्हानं ते पक्क झालं आणि हिचं मेणाचं होतं म्हणून उन्हानं पगळलं. ही गोष्ट तुम्हाला माहीत नाही. हां, तुम्हाला गोष्टी सांगायला बोलविलंय का भागवत सांगायला बोलविलंय? काहीतरी पक्क ठरवा म्हणजे आम्हाला उद्याचं कळतंय. हां, ही गोष्ट तुम्हाला माहीत नाही. प्रभो, चिवताई आपलं ओघळून गेलेलं घर पाहून दुःखी झाली आणि कावळे दादाच्या घरासमोर आली. म्हणले, कावळे दादा दार उघड. कावळ्यानं पटकन दार उघडलं. चिवताईला म्हणला, माय तू पटकन मध्ये ये, काळजी करू नको. दिवस काही एकसारखे कधी राहत नसतात. पावसाळ्यामध्ये माझं घर वाहून गेलं, पण पावसाळा जन्मभर राहत नाही. आज तुझं घर कोसळलंय ना, तू ये माझ्या दारात, माझ्या घरात ये, मी तुला आसरा देतो. ही कथा जिवंत का आहे? तर तिच्यातलं जे तत्व आहे ते तत्व जिवंत आहे. आपल्याला काही कोणाकडे काम असलं, आपण जर म्हणलं की साहेब तुमच्याकडे केव्हा येऊ, तर साहेब म्हणतो, थांब माझ्या लेकराला नाव घालू दे, आत्ताच येऊ नका, उद्या येऊ नका, उद्या माझ्या मागं काम आहे. हां, 2 दिवसाला या, पुन्हा भेटा, ऑफिसमध्ये भेटा, संध्याकाळी भेटा. संध्याकाळी काय असते? हां, हे झालं थांब माझ्या लेकराला. कथा का जिवंत असतात? तर कथेच्या मागं जी गाथा असते, कथेच्या मागं जे मर्म असते, मर्म कळण्यासाठी कथा आहे. मर्म जर नाही कळालं, मर्म जर नाही कळालं, डॉक्टर म्हणले म्हातारीला औषध हलवून दे आणि मर्म कळालं नाही, पोथीतलंय का? कोण्या पोथीतलंय? अहो, मर्म कळालं नाही, डॉक्टरनं सांगितलं म्हातारीला औषध, मग घरी गेला, 80-85 वर्षाची कपोता म्हातारी, नुसते हाडं शिल्लक होते. धर्म कळाला पण मर्म कळालं नाही. म्हातारीला औषध हलवून दे कळालं, मर्म कळालं नाही. औषधाची बाटली खिडकीमध्ये ठेवली, म्हातारीपाशी गेला, अरे बापा असं काय करायलास, अरे बापा असं काय करायलास, मरल मी. ते म्हणला, माय हे तर काहीच नाही, हे तर दुपारचं औषध आहे, हे हलवून द्यायला सांगितलंय. रात्रीचं औषध तुला पाण्यात घालून द्यायचे. सिंटॅक्सची टाकी होती वर, हे काय किंवा आपल्याला काय माहित नाही बरं का. मी का सांगितलं? कथा. एक तुंगभद्रेच्या तीरावर आत्मदेव नावाचा ब्राह्मण राहत होता. त्याचं नाव होतं आत्मदेव. हां, आपल्यामध्ये आहे की नाही? आहे म्हणून तर लोक विचारायले, तर गेल्यावर कोण विचारते? गेल्यावर तर आवरा म्हणते, तर हाफ डेमध्ये उरकल तर बघा,
फुल डे सुद्धा जाऊ नये. आत्मदेव नावाचा ब्राह्मण होता. त्याला एक त्याची पत्नी होती, चांगली होती, सुशील होती, सुंदर होती, कुलीन होती, संसार नेटका करणारी होती, ग्रहकृत्य दक्ष होती. भागवतातला शब्द आहे, ग्रहकृत्य दक्ष होती. म्हणजे त्याचा सरळ सरळ अर्थ असा की बरोबर तिला कळत होतं की आज मालकाला धपाटे खा वाटायलेत का धिरडं खा वाटायले. हे ज्या बाईला कळालं ती ग्रहकृत्य दक्ष. हां, कळतंय बरं. ते म्हणते सुद्धा, काय सांगा, आज मला वाटूच लागलं की मटकीची उसळ खावी आणि तू मटकीची उसळच केलीस. ह्यालाच ग्रहकृत्य दक्ष म्हणते. हां, नाही तर हे ना चप्पल म्हणलं की तिनं सँडल म्हणल्यावर कसं जमल. जोडा हा शब्द त्याच्यामुळंच आला आहे बरं का. एकमेकांना कळणं. ग्रहकृत्य दक्ष होते. फक्त 1-2 दुर्गुण होते, फार कमी होते, पण एक दुर्गुणसुद्धा सगळ्या संसाराचं वाटोळं करतो बरं का. हां, दुधामध्ये काही मिठाचं पोतं थोडंच टाकते. तर दूध जर नासवायचं असेल, टाकीभर जरी दूध असलं तरी त्याला तांब्याभर मीठ लागत नाही. तसं थोडेच दुर्गुण होते तिचे. 2-3 दुर्गुण सांगतो. आपलंच खरं करणारी होती. मी म्हणेल, हां, भांडकुदळ होती, गप्पिष्ट होती, दुष्ट होती. पण ते आत्मदेव ब्राह्मण चांगला होता, सज्जन होता. स्मार्त श्रौत कुशल असा त्याचा उल्लेख आहे. म्हणजे यज्ञकर्मामध्ये तो निपुण होता. पण बरं का, एवढं सगळं चांगलं होतं, परंतु पाहुनी काळीज माझे उले, पाहुनी वेलीवरती फुले. उगा का काळीज माझे उले, पाहुनी वेलीवरती फुले. कळालं का? कळालं ते? ते उद्या नाही आलं तरी जमते. इतकं कळू लागल्यावर काय करायचे पुन्हा ऐकून ऐकून. तसं करू नका. असं म्हणलो म्हणून उद्या येऊ नका, असं करू नका. अजून कोणी येणारे असतील त्याला नका म्हणू काय जायचे, काय पडलंय त्याच्यामध्ये. काही काही माणसं असे असतात म्हणताल ना प्रभू, की आपणही जात नाही तर आणि जाणाऱ्याला म्हणतात काय जायचे त्याच्यामध्ये. दुपारी ते आपण हे पाहूत, काय आई कुठे काय करते. हां, मला सगळं थोडं थोडं पाठ ठेवावं लागते. पोथीतलं कमी पण इकडलं जास्त ठेवावं लागते. लेकरू बाळच नव्हतं, दुःख वाटायचं. काय म्हणला, माझं प्रारब्ध वाईट आहे, मला संतती नाही ह्याचं तर दुःख आहेच, परंतु मी जर माझ्या अंगणामध्ये झाड लावलं तर झाड सुद्धा येत नाही. माझ्याकडे गाय आहे, ती गाय सुद्धा कधी वेली नाही. आणि दुःखी झाला आत्मदेव, दुःखी झाला. घराच्या बाहेर पडला. एका महात्म्याची भेट झाली. महात्म्याला म्हणला, मी खूप दुःखी आहे, मी आता माझी मरून जायची इच्छा आहे, मला संतती नाही. महात्म्यानं समजावून सांगितलं की अरे असं नसते. अरे कुणी करतात नवसाला करोडो द्रव्य देवोनी, न देसी पुत्र एखादा असा का भेद तुझपासी. प्रभू हा खेळ दुनियेचा कशाला सांगितला. प्रभू हा खेळ दुनियेचा कशाला. जयाला तिळ भरी नाही राहावया जागाही कोठे. जयाला तिळ भरी नाही राहावया जागाही कोठे. तया मुले बाळे बहुदेशी तमाशा लांबुनी पासे. तया मुले बाळे बहुदेशी तमाशा लांबुनी पासे. प्रभू हा खेळ दुनियेचा कशाला. कुणा हे दे. तुकडोदास महाराजांचं भजन आहे बरं का.
पुन्हा हे दे पुन्हा ते दे न देसी सर्व कोणाला. पुन्हा हे दे पुन्हा ते दे न देसी सर्व कोणाला. सुखास्तव झुरती रे सारे कळेना मार्ग कोणाला. सुखास्तव झुरती रे सारे कळेना मार्ग कोणाला. प्रभू हा खेळ दुनियेचा कशाला सांगतेला से. भगवंतासाठी मला फक्त एकदा टाळ्यांची साथ द्या, म्हणू काही नका. प्रभू हा खेळ दुनियेचा. हात उठा घे ताली दो. हा दोन्ही हात उठले वर करून. हा हे प्रभू. हा जोर से. आना गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाल कृष्ण भगवान की जय. हे साधो मला पुत्र द्या. तुमच्या तपोबळावर द्या, तुमच्या सामर्थ्यानं द्या, पण मला पुत्र द्या. नाही तर मी तुमच्या समोर इथं दगडावर मस्तक आपटून घेऊन माझा प्राण देईल. संतांनी समजावून सांगितलं, अरे असं नको. नाही नाही पाहिजे. बरं ठीक आहे, तू काय कर म्हणे, तू बरोबर आहे, हे मी फळ देतो, हे फळ तुझ्या बायकोला खायला दे. साधूनं फळ दिलं. ते साधूचं फळ त्या ब्राह्मणानं घेतलं, बायकोला दिलं. बायकोला म्हणला तू खाय, आपल्याला मुलगा होईल. बायकोला त्यानं खायला दिलं. त्याला वाटलं बायकोनं, ती म्हणली कुठं टेन्शन सहन करा. 9 महिने किती बेजारी. अहो बाळांत शब्द कसा निर्माण झाला आहे. आता तरी सुविधा झाल्यात माय मावल्यानं. एक काळ असा होता, बाळ नाहीतर अंत. त्या आईचा एकतर बाळ नाहीतर अंत, म्हणून तो बाळांत शब्द आला. नकोच म्हणली हे टेन्शन, नकोच. नाही तर नाही, लेकरू नसलं तर नसू जा, पण हे तापच नको. तिनं ते दिलं गाईला खायला. मालकाला म्हणली हो, म्हणली खाल्लं. आता आपण घरी आपल्या मालकांना किती खरं बोलतोत आणि किती खोटं बोलतोत याची काही आपल्याला सर्वेक्षण करायचं नाही. आपण असं काही करीत नाहीत. आपण सगळं मालकाला खरंच बोलतोत असा त्याचा जन्मभर समज असतो. हो जन्मभर ते म्हणते हां आपल्यासमोर टाप नाही. अरे येड्या कशाची टाप नाही. तिनं तुझा कवा बैनामा केला हे तुला कळालंच नाही. गाईला दिलं खाल्लं म्हणली. ते मालक म्हणाले ना मग ते साधूचा प्रसादाचं हे काय म्हणले. आता तिसरा लागला. तिनं ठोकून दिलं. तिचं नाव धुंधुली. आत्मदेवाच्या बायकोचं नाव धुंधुली. धुंधुली म्हणजे विपरीत बुद्धी. धुंदुल धुसर धुसर विपरीत बुद्धी. देवाला जावं की नाही, की गेल्यावर 10 रुपये टाकावेत की 5 रुपये टाकावेत, की का रुपयाच टाकावा, की नाही तर आपल्याजवळ जी फाटकी नोट आहे ती कुठंच चलणं. ती ही धुंदुली. धुंदुली सांगायलो तुम्हाला. ही धुंदुली. तिनं गाईला देऊन टाकलं. मालकाला हो म्हणली. त्या बाईची डेअरिंग एवढी. मालकानं चौकशी केली तर ती म्हणली हे का तुम्हाला माहीत नाही का, तुमचं लक्षच नसतंय माझ्याकडे. हे एक फार महामंत्र आहे बरं का, संसारात नेहमी ऐकावं लागणारा. तुमचं माझ्याकडे लक्षच नसतंय. लक्ष कशाचं नसतं. अहो म्हणली. तिसरा चालू. तिनं लागली बहिणीला. हॅलो काय परिस्थिती आहे. सगळा आनंद आहे म्हणली माय.
नुकताच मला तिसरा लागलाय. ती म्हणली बरं झालं. बरं झालं माझ्या मालकानं ते कोण्या महाराजापासून फळ आणलं आणि मला खाय म्हणले. मी काही खाल्लं नाही. मी घेऊन टाकलं. मालकाला सांगितलं. कळालं का? 2 बाया बोलताना तिसऱ्या माणसाला कळालं तर त्याचा सत्कार करावा. हे म्हणाले आमच्या मालकाने फळ आणलं. म्हणाले खाय. मी देऊन टाकलं. हा सांगितलं मालकाला खाल्लं. तिसरा वेळा चालू आहे. बरं झालं तुला तिसरा चालू आहे. एवढंच कळालं. बरं झालं तुला तिसरा चालू आहे. मधलं ते तुम्हालाच कळालं काय आहे ते. एक तर पोथीला कळालं आणि तुम्हाला कळालं. मला काही कळालं नाही. ती म्हणली बहीण तिच्यापेक्षा वरचढ होती. माय म्हणली तू काळजीच करू नको. आमच्या मालकाला फक्त सांग की मी तुला 1 सहस्त्र सोन्याच्या, पैसे भरपूर आहेत म्हणले आपले, 1 सहस्त्र सोन्याच्या मोहरा तुम्हाला देते. जन्म झाला की लेकरू काय कलियुग धुंदुकारी धुंदुली ही धुंदुली बुद्धी ही. आणि हे मात्र सज्जन मनुष्य आपल्यालाच पोरग. आणि नेमकं त्याच वेळेला ज्या गायीनं ते फळ खाल्लं होतं त्या गायीच्या उदरातून गायीचे कान असलेला एक महात्मा जन्माला आला. त्यांचं नाव गोकर्ण. आणि हे जे होतं धुंदुली तिचं पोरग धुंदुकारी तिच्यापेक्षा पुढे. काय सांगावं. ते पोरगं आणलं ते हे ना आपलं समजून हो काय ह्याला किती माया त्याची. आणि ते तर धुंदुकारीच होता. अहो त्यानं मायबापाचे इतके हाल केले. इतका रडकुंडीला आला. त्या ते जे गाईचं गोकर्ण महात्मा होता त्यानं सांगितलं की बाबा तुम्ही ह्याच्या नादी लागू नका. दशमस्कंधाचे अनेक पारायणं करून आणि त्या आत्मदेवाला मुक्त केलं गोकर्ण महाराजांनी. आणि हे पोरग तर बाबा अहो काय सांगावं. त्यानं कसा मायबापाचा छळ केला, कसं मारहाण केली सांगून ह्या गोष्टी आपण खूप ठिकाणी पाहतो ऐकतो. नको ते गोष्टी. परंतु इतका छळ करून ते ज्या नादाला लागला. असं भागवतामध्ये आहे की 5 स्त्रियांच्या तो नादी लागला म्हणून बरं का. आता हे सगळं प्रमाण लक्षात घ्या. आत्मदेव, धुंदुकारी, धुंदुली, गोकर्ण याच्यावरून ह्या 5 स्त्रिया कोण आहेत तेही मी तुम्हाला सांगून टाकतो. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध ह्यानं आपलं वाटोळं केलं. त्या 5 जणींनी याच्या तोंडामध्ये अग्नी कोंबला आणि त्याला मारून टाकलं. हेच 5 विषय आपल्या शरीरामध्ये आपल्याला मारून टाकायला बसलेले आहेत. आणि मृत्यूनंतर जेव्हा गोकर्णाला कळालं की असं झालं त्यानं गयेला श्राद्ध वगैरे केलं. परंतु त्या धुंदुकारीला मुक्ती मिळाली नाही. तो गोकर्णाच्या अंगणामध्ये येऊन रात्री अपरात्री चित्रविचित्र आवाजात रडायला लागला. गोकर्ण महात्म्याने विचारलं अरे कोण आहेस तू. म्हणला मी तुझा भाऊ आहे. माझी खूप दशा होत आहे. मला मुक्त कर. गोकर्ण महाराजांना काय करावं हे कळालं नव्हतं. दुसऱ्या दिवशी त्यांनी सूर्यनारायणाला प्रार्थना केली. सूर्यनारायणानं आज्ञा दिली की हे गोकर्णा तुझा भाऊ धुंदुकारी त्याला जर मुक्त करायचा असेल तर श्रीमद भागवताचा विधिपूर्वक सप्ताह कर. अहो जिवंत माणसाच्या अंतःकरणामध्ये ज्ञान, भक्ती, वैराग्य यांचं वाढ तर होईलच होईल, परंतु मेलेल्या प्रेत योनीतल्याचा सुद्धा उद्धार होईल अशी भागवताची शक्ती आहे. आणि गोकर्ण महाराजांनी विधिपूर्वक श्रीमद भागवत सप्ताह केला. एका दिवशी तो बांसमध्ये तो होता धुंदुकारी. वेळूच्या ज्या गाठी असतात त्या 7 गाठीमध्ये तो बसून होता. एक दिवशी एक गाठ तुटत होती. भागवत श्रवणाचा महिमा सांगत आहे.
सांगणाऱ्याकडे जाऊ नका. ऊस डोंगापरी रसनो हे डोंगा, मी पतित आहे, मी पापी आहे, परंतु हा ग्रंथ मात्र आपलं कल्याण करणारा आहे. मला याचा विशेष आनंद वाटला की या ग्रंथश्रवणाच्या पहिल्याच दिवशी आपण या प्रमाणामध्ये या ठिकाणी आलात. आमच्या बाबू काकांनी फार तळमळीनं आणि निर्मळ अंतःकरणानं मार्गशीर्ष मासामध्ये, हा मार्गशीर्ष आहे, शीर्ष म्हणजे वर जाणारा, म्हणजे भगवंताकडे नेणारा हा अत्यंत पावन महिना आहे. या महिन्यामध्ये मासाना मार्गशीर्षोष्मी म्हणून भगवंतानं सुद्धा या महिन्याचं स्वतःचं स्वरूप सांगितलेलं आहे. त्या काळखंडामध्ये आपण सगळेजण भागवत श्रवण करणार आहोत. आज आपल्यासमोर फक्त भागवत महात्म्य ठेवण्याचा प्रकार झाला आहे. उद्या प्रथम स्कंदाला प्रारंभ होईल. त्या प्रथम स्कंदाच्या प्रारंभाच्या चिंतनापूर्वी आपण हे समजून घ्यावं की एक एक दिवसामध्ये एक एक गाठ तुटत गेली. काय भागवत झालं असेल, धंधुकारीनं कसं ऐकलं असेल, गोकर्ण प्रभूंनी कसं सांगितलं असेल, कसा ब्रह्मानंद निर्माण झाला असेल, कशी एक एक कथा सांगताना रोम हर्ष झाला असेल, कशी एक एक कथा सांगत असताना आणि कान तृप्त झाले असतील. महाराज 7वी दिवशी जेव्हा ही कथा पूर्ण झाली तेव्हा साक्षात भगवंताचे पार्षद विमान घेऊन आले. धुंदुकारी त्या वेळूतून मुक्त होऊन दिव्य पुरुष झाला, विमानात बसून मुक्त झाला. गोकर्ण महाराजांनी विचारलं की त्याला विमान पाठविलं, पण आमच्या अंबाजोगाईच्या श्रोत्याची काय सोय? त्यांनी सांगितलं गुरुभक्तपरायण आणि कृष्णभक्तपरायण बाबूराव बाबुळगावकर यांच्या घरी जेव्हा हे भागवत होईल तेव्हा ते भागवत सांगणारा कोणीही साधा मनुष्य असू द्या, आपण श्रद्धापूर्वक श्रवण करू. मी सुद्धा तुमच्याबरोबर ते ऐकत आहे. प्रभो, पुन्हा गोकर्ण महाराजांनी पुन्हा सगळ्यांसाठी एक भागवत केलं आणि सगळ्यांना मुक्तीचा आनंद दिला. असा मुक्तीचा आनंद देणारा हा महान ग्रंथ उद्याच्या प्रथम स्कंधापासनं आपल्या सर्वांसोबत आपण त्याचं चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहोत.